आपलं उचललेलो काढगो. हे बघा मस्त नाचण्याचं घावणं. तू चांगलं म्हणून काढतोय, नाही तर काढणार नव्हते. पण तो उचललेलोच काढूकच हो तुका. तर हे बघा अशी घावणे तर आता काढताला सगळे. नमस्कार सगळ्यांका, शुभ प्रभात. तर कशी असाय, बरे असाय मग. तर मस्त सकाळ झालेली असा आणि आज आमच्याकडे ना नाश्त्यात ना घावणे आणि बटाट्याची भाजी आहे. तर मी आता झोपलेलं आहे. तर आई बोलली की मी घावणे काढतोय, तर मी तिला बोलले चल बघूया, मग मी तिचा व्हिडिओ घेते. तर चला तर मग बघूया आपण. मस्त सकाळ दाखवते तुमका आमच्या कोकणातली कशी झाली आहे ती बघा. मस्त कोवळा ऊन पडलेला भारी. आणि आमचं काळू ओरडतं आतमध्ये. सकाळचा कोवळा ऊन घेतलेला चांगला असता, कारण त्याच्यात जीवनसत्व असतात. तर हे बघा मस्त कोवळा ऊन पडलेला आणि ना इकडे ना बाबांनी ना पक्ष्यांसाठी ना अशी ना बॉटल हे केली आहे, त्याच्यात ना पाणी असा. कारण गरमीचे खूप दिवस म्हणजे गरम खूप पडता, गरमी खूप वाढली आणि आता मार्च महिना सुरू झालेलो त्याच्यामुळे ना बाबांनी इकडे ना पक्ष्यांसाठी पाणी ठेवलेलं तुम्ही पण असंच ठेवा तुमच्या आजूबाजूक जर झाडं असतील तर. कारण पक्ष्यांका सध्या पाणी भेटत नाही, कारण कुठची नदी तलाव आटलेले असतं, त्याच्यामुळे त्यांना पाणी आता भेटणं मुश्किल होताला हळूहळू. तर आम्ही असं त्यांना ह्या ठेवलेला असा, तुम्ही पण ठेवा. तर हे बघा आमचं ह्यो काळू नुसतं ओरडत असता. सकाळीच येतलो आणि ओरडत बसतो बिस्किट खाल्यान तरी सुद्धा. तर मस्त अशी सकाळ झालेली आहे, भारी एकदम वाटता व्ह्यू. पक्ष्यांचं पण असं आवाज येतं. तर ना माझी ना बहीण ना घावणे काढतात. तर चला तर मग बघूया आपण त्या घावणे काढता आता. आणि तुम्ही आज आमच्याकडे सकाळीच नाश्ता केला. तर आज आमच्याकडे मी तुमका बोलले आहे चहा बटाट्याची भाजी आणि घावणे असत. तर आज आमच्याकडे नाश्त्यात तुम्ही जेवा. तर आता आपण जाऊया आतमध्ये. तर कांद्यात तेल लावलेलं मग तिने असं फिरवून घेतलं. त्याच्यानंतर ह्याच्यात पीठ ह्या खलवून घेतलेला ना पाणी घालून मीठ घालून. आता त्या काढताला घावणे. तर माका घावणे खूप आवडतं. चाय सोबत एकदम करकरीत घावणे भारी लागतात. तुका आवडता करकरीत आवडता की दोन्ही पण माका चाय बरोबर जर तुम्ही करकरीत दिलाय ना तर मी एका टाइमला 3-4 तरी खाते, कारण करकरीत चाय सोबत ना हा कसले लागतात. घावणं असं ठेव किती वेळ लागता? 5 मिनिटं 5-10 मिनिटात होतो, कारण आम्ही ह्याच्यावरती झाकण नाही ठेवतो. आता आपलं ना घावणं तयार झालेलो म्हणजे रेडी झालेलो. आता ती काढता माझी बहीण एकदम हलक्या हातात, म्हणजे एकदम लगेच असं ह्या झालं तो. आता दुसरं काढता. आता घावणे आणि चहा खाणं ही मजाच वेगळी आहे. आमच्याकडे तरी असा कोण पाहुणा वगैरे येला ना की आमच्याकडे घावणेच असतात. एवढे घावणे काढून झालेले असतात. तर हे ना तुम्ही सुद्धा खाऊ करा. तर कमेंट्समध्ये मला सांगा की तुमका घावणे आणि चाय आवडता काय, किंवा बटाट्याच्या भाजीसोबत किंवा चटणीसोबत. असं आमचं काढून नुसतं ओरडत. जर तुमका तो होयो असा ना तर घेऊन जावा. आमका ना जाम कंटाळू इलो. दाखवतो काय बसलो. हे बघा आता ना तो आईच्या बाजू बसून तुमका दाखवतो. ते एका बिस्किट घातला तरी पण त्याचं समाधान जाऊक नाही. बाई बसली मारू उगत नुसतं ओरडता. बिस्किट घातला ना, काय खाता रोज काही चिकन मटन ठेवलेला काय आणि मासे. मारू का तुका एका घेऊन जावा. तुमका कोणा होयो असत ना तर घेऊन जावा एका. आमका नको आयो घेऊन जावा एका. आता तुका येते घेऊ.
हे असं तर नाचण्याची घावणी काढताना त्याच्यामुळे पीठ खलवचं लागतं. आता या नाचण्याचा पीठ असा जा आपण भाकरीक वगैरे वापरतो ताच मग ह्याच्यात पाणी घालताला ता आणि मीठ आणि मग तसं असं फिरवताला म्हणजे जे गुठले असतात ना ते मोडतले. तर पहिला तर चाळून घेता आणि ह्या साईडला आपलं असा नाचण्याचो घावणं हे बघा तांदळाचो सॉरी तांदळाचो घावणं माझी झोप जाऊ नाही त्याच्यामुळे एवढे आपले घावणे झालेले आहेत. आता ह्याच्यात तर पाणी घालताना तर माका कमेंट्समध्ये सांगा तुमका नाचण्याचो घावणं सुद्धा आवडता काय, कारण नाचण्याचो घावणं ह्यो पौष्टिक असता. तर नाचण्याचो घावणं ह्यो पौष्टिक असतात. तो खाल्लो म्हणजे जी म्हणजे आपण जी भाकरी खातो नाचण्याची त्याच्याऐवजी आपण घावणे खायची कधी कधी ते सुद्धा चांगले असतात. मग ह्याच्यातनं पाणी घालायचं मीठ घातलं आणि जसे आपण तांदळाचे घावणे काढतो तसंच काढायचो हा तर ना आता आपण ना घावणं काढायचो. आता आपण ह्याच्यात मीठ घालून घेतलेला नाचण्याचो घावणं खाऊ म्हणजे एकदम पौष्टिक असतं. जसं तांदळाचं लागतं तसंच जसं पांढरं घावणं लागतं ना तसंच नाचण्याचं घावणं लागतं. असं ढवळून घ्यायचं आहे. बर्फाचा आवाज येतो मी घाबरलोय कारण ना बर्फ आम्ही वितळून ठेवलं तो आवाज दिलो मी मध्ये खायचा आवाज दिलो. तर हे बघा आपलं घावणं असं काढलेलं आहे. जसं पांढरं घावणं असतं ना तसंच असतं. नालायक त्याला हसता माका नालायक खायचं. इकडे बघ तू पण मग अशी घाबरलंस समजला ना. बर्फाचं तो वितळ ठेवलो ना तो आवाज येतो. तर हे बघा असं मस्त झालेलो आता काढताला शिजल्याच्या नंतर आपलं उचललेलो काढगो. हे बघा मस्त नाचण्याचं घावणं. तू चांगलं म्हणून काढतोय नाही तर काढणार नव्हतं. पण तो उचललेलोच काढूकच हो तुका. तर हे बघा अशी घावणे तर आता काढताला सगळे एकदम रेडी झालेलो आणि नाचण्याचं घावणं आपलं मस्त दिसता. तर बहीण काढतात. हे बघा आपली नाचण्याचं घावणं परत एकदा घालतं काय. कमेंट्स मध्ये सांगा तुमका सुद्धा नाचण्याचं घावणं आवडता काय नाही. पण जास्त कुठचं आवडतं नाचण्याचं घावणं आवडतं की तांदळाचं. माका तरी दोन्ही आवडतात पण जास्त करून तांदळाचं घावणं आवडतं. तुका दोन्ही देता कोण. आपली बटाट्याची भाजी तर आणि चाय मग आता मी खातले बटाटी भाजी सोबत आणि चाय सोबत घावणं कोऱ्या चाय सोबत. आता घावणं घेता नाचण्याचं ते खाऊ हे बघा नाचण्याचं घावणं असं असतं. जसं तांदळाचं असतं तसंच असतं. तुम्ही पण येवा खाऊ. आणि त्याच्यानंतर कोरो चाय बटाट्याची भाजी घे. ती माका नको मग घे ना जराशी. चल रवाने मग हे बघा त्यांनी आता ते आईसाठी हा मग कोटला ते का घेता मग ना त्यांनी घावणं नाचण्याचो कोरो चाय तो सुद्धा गुळाचो आणि बटाट्याची भाजी. तर आज तुम्ही आमच्याकडे नाश्ता करू की या. आमचो काळू हे का ना नाचण्याचं घावणं आवडता म्हणजे ते का नाचण्याची भाकरी आवडता नाचण्याचं घावणं आवडतं. पण काय पांढरं घावणं म्हणजे तांदळाचं घावणं आवडत नाही. बघ खा खा बघ घे येऊ नको घे का. मग ते का नाचण्याचं घावणं इतकं आवडतं म्हणजे नाचण्याची भाकरी पण खाता तो. आता तो नाचण्याचं घावणं खाता. तर कमेंट्समध्ये मला सांगा तुमचे सुद्धा बोके किंवा मांजरा घावणं खाता काय. का व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. तर आज तुम्ही आमच्याकडे घावणे चाय आणि बटाट्याची भाजी खाऊ केला. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. थँक्यू बाय बाय.